उठ मग बदोल्या वाहनाची उठ उठ वशेला नुसतं पेन लेखाचा अजून जायचं तयार सांगत लागते मंद आहे निघत ती फक्त तिने सांगा लागत तिले त्याला तर अशी म्हणजे वाय करते ती कुठली दुसरं काही काम सांगितलं जशी मंद सारखी आहे मंद गती आहे तिची फास्ट कोणतीच गोष्ट नाही फक्त ते पाहिजे फास्ट. अरे बाबा मारू नका ना रे बाबा मारू नका ना काय मारून राहिले का मला मी काहीच नाही केलं ना गड्या. काहीच नाही गेलं तू ना मारू नका म्हणते साया बायले फोन लावतं बायले वावरात बोलवतं धांगड धिंगा घालतं म्हणतो मी ना काहीच नाही गेलं लाज वाटायला पाहिजे बेसरुमा आमच्या गळ्याची डॅनीची बायको होती ते तुला ढुकून राहिला तू लाज वाटली पाहिजे तुले. अरे बाबा त्याच्यात महागाई गेलती सांगा ना तर मी माणसाची जाता ते बाईच गोट नाही घेऊन राहिली धावधाव घेऊन राहिली माझं बसून राहिली तर मी काय करू सांग बाबा आता ते म्हणते चाल म्हणतो कोपऱ्यात चाल म्हणतो कोपऱ्यात मग मी काय करू सांगा बाबा. ये तुले हरामखोरा लाख म्हणीन चाल कोपऱ्यात मग जाशील का जाशील का तू. आता नाही जाणार बाबा मला माफ करा तुम्ही तुमच्या पाया लागतो मी मला सोडून द्या तुम्ही या बाजूला मी सोडून द्या बाबा सोडून द्या हो भाऊ सोडून द्या मला. ठीक आहे देतो तुला सोडून पण असे रिकामे धंदे करताना जर तू आमच्या गावात दिसला आता डबल तर आता तू खैर नाही उलटा टांगून मारणार तुला आता जरी तुझ्या उरावर बसून तुला मारलं म्या पण आता जर पुढे बाईच्या कांडात जर सापडला तू आमच्या गावात काही कांड करताना बस तुझ्या बजेट बसवला. नाही ना बाबा आम्ही कोणतीच रिकामी धंदे करत नाही भाऊ मला सोडू त्या फक्त मी दिसतही नाही तुम्हाला कोणती बाई ना बुवा महाराज मी कामालाही बाया सांगत नाही आता मी एकटा काम करीन बाबा 40-25 माणसं आणि माणसाकडून काम करीन पण बाया नाही सांगत भाऊ तुम्ही म्हणता तसं. चाल कुठे आता कुठ अरे बाबा तुम्ही मा उरावर उठसान ताज उठू की नाही मी तुम्ही तर बसले मा उरावर मा शातळ्याचा भुगळा गेला तुम्ही ना सारा का ना मग उठतो मी. उठतो उठतो कसा तू ऐकून घे मग एक बायको मा घालत आज तिच्यावर मन पण तुझ्या जो ती दिसली ना मालताई पाजली मस्त कथच गेली सांगून देतो मी आता जर त्या कंपनीच्या लागला तू तुझ्या बजेट बसला म्या. नाही ना बाबा मी काली तिच्या नादी लागून काले काही बाबा म्हणजे काहीच घेणं देणं नाही देवा मला काहीच घेणं देणं नाही मी तिच्याकडे पाहणार नाही आता. बरोबर आता रिकाम धंदे करू नको. नाही नाही परत नाही बा काय मग लोक रटून काय होय अरे साय घेऊ डंगळले हो मी का बदला घ्यायशिवाय राहणार आहो का बदला तर घेणारा जाऊ या गोष्टीचा थांबा तुम्ही थांबा बदला घेतोच तुम्ही ना मला मारलं ना तुमचा बजेटच आहे आता मेले तुम्ही आता बाबू मेले गेले जीवानं तुम्ही आता पहा आता कसं आहे तर समाजसेवकाचा बदला समाजसेवकाच्या नांदी लागले ना तुम्ही मला मारलं मले बाईच आवड ते बुढीच आवड आहे तुम्ही ना मला मारलं त्या डोंगरीला मारायला पाहिजे. काय रे बॉस चांगला झोडला सायला चांगला मजबूत आता नाही येत तो आता कंपनीचं नावही नाही काढत तो नाव नाही काढणार पण तू पाहिजे आता जरासा नाही तुलाच आठवणी दाक्षी तिच्या जो कंपनीचो सडेल तोंडी जो आहे 17 नवरे एक ना आवरे अशी आहे ती बाई सावट बाई आहे ते. नाही बुवा मी नाही जात रे बुवा नाही आपण नाही जात चाल मग चाल आंब्या राखण राहिलेला का करायचं दुसरेच ती तंबीला का मागं लागली. अरे पण आपल्या चॅनलला का लोक सबस्क्राईब करून नाही लाईक नाही करून राहिले बा व्ह्यूज बी नाही येऊन राहिले येतील नाही धीरे धीरे. आज पुरा हात सफा झाला चांगला झोडला नाही का मजबूत सभाषक पातोला मनाजोगत झालंय याले मारलं समाजसेवकाले तर आपल्या मनाजोगत झालं पण ते कमली सांगतो किती चावट आहे किती बदमाश आहे लेकाची एक झाला की एक झाला की एक पकडली बिचारी तिचं मन नुसून भरत काय ते काही काही चावट वयाच असतात बदमाश असतात काय करतं त्याचं मनच भरत नाही हा झाला की तो झाला की तो असं सण खातात आणि सण मोक आणतात त्या बापा कमलीची खाद्यही काय कमी आहे का बापा तिला काजू पाहिजे बदाम पाहिजे सकाळी गिलासभर दूध पाहिजे म्हणून मस्ती आहे तशी गळायची माझ्याला खाते ते म्हणून बोकांड देते हो हा झाला की तो झाला की तो एकान भागत नाही तिचं म्हणून नाही भागत खाणं संडान तिचं मस्तीचं खाल्लं की मस्ती येणारच आहे माणूस आता तेच पाहिनं
ते इलेची बायको सांगतो आता जेवण बाई आहे कशी लफडे करून राहिली ये झाले की त्याले पकडते त्याला झाले की त्याले पकडते अवघड आहे ते इलेची बायको तो काही करून राहिली बा तिनं तो धंदाच मांडला बा कमलीपेक्षा बेकार राहिले का ते पण त्या इलेचे सासू सासरी अटी सायले म्हणतात राहिले आले ते दिसले मुले बोललो मी त्याले आले ते पुऱ्या घुरावर बसून खायले बिचारा इले आहे जिकडे तिकडे भनभन फिरत हे मस्त संड खातात आंब्या रस पूर्णाच्या पोया ओसडी येईल काही लाज जाईन पुरच्या जीवावर खातात धंदे आले साली काय वा जमाना बदलला आपल्या वेळेस सासू सासरी पन्ना पेज जवळच्या घरचं पण आजकाल तो बा संड येऊ खातात लाजही वाटत नाहीत बा यायली बेसरू महिली सांगा अरे बा त्या दोघंही नवरा बायकोले काहीच लाज नाही त्या पुरीच्या मायबापाली म्हटलं काय पोरगी तुमची ती तंबी करून राहिली बरोबर नाही समजून सांगा ते म्हणतात आमची पोरगी तशी नाहीच आहे तुम्ही का आमच्या पोरीचं नाव बदनाम करून राहिले का असे म्हणतात ते खायचे हा इल्या कमजोर आहे ना रे इल्या कमजोर आहे आपण कसे धक्कड बसल्यावर कसे पादून राहिलो कसे वाजवा लागतात ते मग पद्धतशीर होत तुझ्यावरूनच पाय ना तू किती खंतळा बाईली इकडे तिकडे ना फटकू देत त्या गमलेली तरी गेलीस की घुसलीस की दुसऱ्या घरामध्ये माणूस किती खंतळ असला तर काय होत नसते बाई चावट असली की ते तिचा चावट धंदा करणारच आहे खरकोटी असली बाई की खरकोटी धंदे तर करणारच आहे ते काय गड्या इले आला रे अवघडा आला रे ले का याले भनभनच फिरणार रे आता भनभनच फिर गडा इलास कुकडे फिरून आला रे कुकडे फिरू नशिबानं थट्टा आजमावली काय करू आता काय करू अरे गडा इलास वन वन नको फिरत जाऊ ना काय माणूस तू आधी झालं ते झालं सत्याला झालं आणि काय झालं ते झालं म्हणून राहिले तुम्ही काय झालं ते झालं म्हणून राहिले मा भले बैठा गडा इलास इलास मेला इलास मेला अरे गडा कुठे घ्यायला तयार नाही वेळी बा इलास दिसला काय बरं गडा आताच गेला इकडे इलास आताच गेला पुरा टंग लागेल होता तो काहीच बोली नशिबान थट्टा केली मी बरबाद झालो काहीच बोली काय राजा माणसा तुम्ही थांबाय पाहिजे झाले मानसिक टेन्शन मध्ये आणि तो करीन जीवाचं काही तिकडे बरं वाईट तुम्हाला माहित नाही त्या बायकोनं काय तमाशा केला तर बरं बा आम्ही म्हटलं त्याला थांब पण तो थांबला नाही ना चालला गेला बरोबर पाहतो मी काय बायको बाई पागल होते माणूस हा एक डॅन्या पागल झाला आता हा एक झाला आमच्या गावात बाई बेकार आहे मले मारलं भोसडी येईन मा वावरात येऊन मला मारलं मग मी याचा बदला घेणार होता कमलीचं मा प्रेम आहे लोकांना खपून नाही राहिलं याची एक बायको आहे तर मी काय करू आमच्या दोघांचं प्रेम आहे यायले हराम करायला हिसका तर शिकवणार होता आम्ही आता उजागर करणारा कमलीसोबत जे काय करायचं आहे ते काय उपटतात उपटा किती मारता मला तर मारा पण मी तर काही आता तिला सोडणार नाही रगडा नाही तिला रोज वावरात बोलत जाईन मी आता रोज तिच्या उरावर बसत जाईल पाय म्हणा त्या डोळ्यानं आता तू एक बायको आहे तर कशी करते होतोच मी मला मारलं ना तुम्ही ना मारलं ना पहिले कसं महिन्यातून 15 दिवसांनी एकदा होत जाय माय पण आता रोज सुरू करतो आता दणका मी आता जे होईल ते होईल आता पाहून घेऊन साहेब येऊ मला मारता का तुम्ही मग समाजसेवकाचा हिसका तुम्ही पाहिलाच नाही अजून काय समाजसेवक लस टेन्शन मध्ये दिसून राहिले काय सांगू भाऊ तुला माझे टेन्शन रे जाऊ दे तू काही विचार नको बा जाय तू त्या मार्गाने जाय तू पटे काय थांबू नको तू काय झालं पण समाजसेवक अरे आता काय सांगू तुला त्या घातल्या त्या डंगरीने मला मारलं तो डॅनी आणि तो एक फेट्यावाला डंगरा काऊन मारलं काऊन पण त्याचे का अंग फिरलं काऊन काय झालं भानगड काय झालं अरे गडा आता सांगा आता माही काही चुकी आहे का आता ते कमली मावारात येते ती म्हणते माझ्यासोबत कसं तुम्ही थोडंसं करा मग मी कसं मी माणसाही जातो करतो मग तिच्याबरोबर मग आता सांग आता ती मला स्वतःच म्हणून राहिली की तुम्ही कसं जे काय ते करा मग असं माणसाही जात चूक राहायचे काय सांग बघ मग ती आली मग तिचं माय झालं मग याईनं ते पाहिलं मग याईनं मला मारलं बा सांग बा आता माही गलती आहे का सांग बा बाई ते कमलीला चालते मग यायचं काऊन पोट दुखते अरे समाजसेवक बा आमच्या गावातल्या लोकांचे असेच फोटो दुखतात माये बी त्या इल्या बायकोवर चालू आहे आता लोकांना काही फोटो घालायचं काही काम आहे का नाही ना पण नाही आमच्या गावातले लोक त्याच पिना मारतात इकडल्या तिकडे हा ना मी या बीबी राजीन क्या करेगा काजी आता सांगा ते मला ते राजी आहे माझ्यासोबत यायले मी तिची राजी आहे यायले बोटा घालायची काही गरज नाही ना आमच्या गावात सारे बोटो झाले जात तुम्हाला सांगतो बदमाश लोक
लोकांचं म्हणजे लोकायले चांगलंच नाही दिसत एखाद्याचं. हा बा चांगलेच नाही दिसत, बदमाशात साले बदमाश. पण तुम्ही कसं या डोंगऱ्या फोंगरे लिहू नका बरं, आणि तुमचं काम सोडू नका. मी काय बंद नाही करेल. रोज येतो उपसा काढून, तुम्ही उपसा काढत जा रोज. हा, टेन्शन नाही घेतो, रोज बोला त्या कमली लेडीचा. अरे बा मी काय सोडणार आहो का, मी बी समाज हो का. कमली रोज बोला दे नाही गुरुवार आता, आणि रोज शाळा करत देईन आता. काय काय करतात ते तो पाहतोच मी आता. मग कसं घ्या ना बोलवून कमलीले ला दिली फोन. हो आता लावतो मी दिले फोन, आता लावतो. हो लावा फोन, ला कमला बुद्धीले बोलवून घ्या. हो मी तर लावतोच फोन तिला बोलावतोच. पण तू ये का रे, तू ये कसं काय. आता माय काय सांगू तुम्हाला, मला जागाच नाही ना राजा, कुठे करा तो जागाच नाही. पहिले माय घरी होत जाय, पण तिचे मायबाप येऊन बसले घरी. आता मला घरी जाता येत नाही. आता कसं सभ्यता पाळा लागते ना, ते मला जागाच नाही भेटून राहील. असं असं तुझ्या जागेनं वांदा आला की मग हे आपली खोकली काय कामाची वाटते, सकाळात जाय बोलात जाय ना. मी लागले तर दिले माझ्या कामाला ठेवून घेतो, नाटच्या आडी दन काय देत जाय. तुला कामाला ठेवतो महाराज मी, भसाडायला पाणी पाजत जाय, नाटच्याच कार्यक्रम करत जा तुया. मग बापा रोजदारी होती माई, उपसाई काढणं होते माय. बापा हे तर सोने बाई देवच पावला. मग बोली तर जमलं राजा, जमलं. हा जमलं बोलात जाय, आणत जाय दिली वाटीचा, काही वाटता नाही. चाल मग आता लावतो बा कमलीला फोन. हो लावा. जय भोले. जिंदगीचा सत्यानाश झाला माया, जिंदगीचा सत्यानाश झाला. काय करू, एवढी बदमाश बायको दिली बाई. दुसरीले जो येऊ देते नवऱ्याला 2 लोटे. काय करू, मार सट्टा. इल्या तुझी जिंदगी बरबाद झाली, बरबाद झाली. लग्न नसतं केलं तर पुरलं असतं, मुंजा राहिला असतं तर पुरलं असतं. पण ही अशी चावड बायको काही कामाची नाही. सगळे इकडे बदनामी थू करून राहिले लोक. काय तर हिलेही बायको चावट. काय करू, काय सुचून नाही राहिलं. मार चिलम मार, सट्टा मार. त्याच्याशिवाय आता आधार तुले कोणाचाच नाही. सट्टा मार इल्या. पाव हे बहादर मला म्हणते शांताराम मी चिलम पेणार नाही, सोडली म्या. दारू पेणार नाही, सोडली म्या. पण पाव सुट्टा मारून राहिला. वाटते का आता आली. अरे इले काही लाजगी जाय रे तुले. हरामखोरा मला म्हणतं दारू सोडली, चिलम सोडली, नाटी सुट्टे मारणं चालू जाते. जरा सुट्टा मारून राहायचं. काय नशा केली की मला आठवण येत नाही. मन मला खात नाही, म्हणून मी पिऊन राहिलो. काय करू, बरबाद झाली माझी जिंदगी. मग सुट्टा मारून राहायचं. काय राहिलं माझी जिंदगी. ते बाबू इल्या असा तू व्यसनाच्या आहारी गेला म्हणून हे तुया डाळ भद्र हेच भद्रा तुया पदरात पडल्या गड्या. तू का निर्व्यसनी राह, चांगला राह, तू हे सारं पद्धतशीर होते ना. काय पद्धतशीर होते म्हणता शांताराम भाऊ तुम्ही. काय पद्धतशीर सोडूनही पाहिली मी, काही पद्धतशीर होत नाही. बायको अशी चावट, सांगा सारं गाव फिरते बाई बायको. तो काही लफडे जोडून देते. काय राहिलं बाई आता सांगा तुम्ही. मग मी काय करू. एवढे असं म्हणजे जीव त्याचीच पाहिजे आता. पुढे मी दशा करतो बा. पण बायको म्हणजे काय जिंदगी आहे का लेका. माणसाची स्वतःची व्यक्तिगत जीवन नाही का माणसाला काही. तू त्या सोडेल बाईचं टेन्शन घेऊन राहिला येणार कारण दे ना सोडून मोका दिले रे. कुठून नांद लागला तिच्या दुसरी अनु करून आबू. दुसरी करून अरे मी आता लग्न फगन नाही मुळलं ते. लग्न बदमाशात लोक बाया बदमाशात आपण बाईच्या दुधात बिजीन काहीच नाही. मनातलं काय लागतं मला दुसरी कुठे भेटून राहिली. म्हणजे 10 एकरावाल्या पोराईलेच तर भेटून नाही राहिला. बायका यायला बोलून भेटणार आहे सुट्ट्या आल्या. बरं बा नको करू, पण सुट्ट्या नको देऊ. निर्व्यसनी राह, चांगला राह, होती देव पद्धतशीर सांगा. काय म्हणता बा तुम्ही. सुट्टा माराच लागते बोले. जय भोले, जय भोले. टेन्शनच तेवढा शांताराम, टेन्शनच तेवढा. काय म्हणतले का टेन्शन आले का. आता आम्हाला का नाही का टेन्शन. चाल घरी जेवण खाण केलं की नाही काही तुला. जेवलं सकाळी जेवलं. पूर्णाच्या पोळ्या, आंबा रस, शेवया मेव्या सारंच खाल्लं म्या. फुल डांगऱ्या माल खाल्ला, डांगऱ्या माल. म्हणजे याचा अर्थ तू पैसे नशाच करून राहिला सकाळपासून. दारू झाला की सुट्टा झाला की दारू आहे की खायले का तू मारून राहिला का. शांताराम टेन्शन अजून काही राहिलं नाही. आजही मेहनत चालते मी, आजही मेहनत चालते. माझ्या काय राहिलं. काय बा काय राहिलं नाही म्हणतले का तू. चाल उठ, चल घरी जेवण खाऊन करू मस्त. चाल. नाही शांताराम मी येत नाही. मी या झाडाखालीच बरा, या चिचीच्या झाडाखाली कुठे पण शांती वाटते. बोले सुट्टा पिऊ द्या, अगोदीच राहू द्या पोळे. अरे चाल जेवण कर. चाल अंड्या रस पुन्हा पोळ्या केल्या म्या.
आपल्या घरी पाहुणे येला धोंड्याच्या जेवणाचा उठ सुट्ट्याला नको लागू. नाही शांताराम भाऊ जबरदस्ती अरे चाल जबरदस्तीने चाल उठ. येतो. जय भोले. अरे एवढा काय ढोरा ढाकऱ्यासारखा पिऊन राहिला. चिलम चिलम म्हणजे काय जीव आले का सोड फेकते चिलम आला का चिलम पिते. जेवण नाही खावण नाही घरनं हल्ली काय कमले काय झालं तुझे बाबा किती मारते तू किती कधीला मारते ढोलकी सारखाच बाबा दना 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 आपण ते निरा काही विचार करत नाही की मुडी की तुडी नाही काहीच नाही रे बाबा काहीच नाही. कधीला पेक्षा तर बाबा तू डेना कामाचा होता म्हणजे असं हे काय यानं दुखलं नाही शब्दानं त्यानं पण कधी हात उचगारला नाही मावं त्यानं कधीच नाही मारलं. पण हे मी 4 दिवस झाले याला घरी आली नाही तर मला यानं दन दन कुठलं बी हातपाय मोडले माझे सगळे चुरचुर केले. पहिलेच मला विचार करायला पुरला असता हे कंदीला सोबत बांधतो आधी मी आता काय करू बसतो माझी. आता कसं वागाडीला खा जाय ना कर ना लफडे लफडे करा करा तर ते हिंदुस्थान पाकिस्तान झालं काहीच कामाची नाही कमले तू काहीच नाही तू यावर काहीच नाही काहीच तुला काही पडेलच नव्हतं ना तू इकडची ना तिकडची झाली वांग्यासारखी उकळली आता आता काय करशील ना. अजूनही थोडा आहेच बसलो ठीक उठ 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 लवकर उठ चल झाला स्वयंपाक गिपाक झाला का झाला का सर्व झालं का ओके. हो ना बाबा तुम्ही बोलले त्या अगोदर मी सगळं रेडी केलं ना बाबा सगळं दोघी केलं ना बाबा आणि तुम्ही बाबा आले की नाही धमकीच टाकता झालं काय सगळं केलं ना देऊ का वाढून मी प्रेमाला तर बाबा एकही दिवस तुम्हाला बोलू नाही ना बोलले कधीतरी माझ्यासोबत एक शब्द कमला कसं काय वाटते तुले चांगलं वाटते की नाही हे खाय ते खाय काय खाय हं काय लवळा खाय लवळा या मायची खायला पाहिजे मा मागं लागून आली तू मा सत्यानाश केला संसाराचा काय तुझ्यासोबत प्रेमानं बोलू हा ही वेट वाढण्याची आहे तुला त्रास तर द्यायच लागणार आहे हो तू कशी सोडून जाणार आहे म्हणले. पण तुला काय म्हणून घरी येऊ नको मा मागे लागू नको घर घुसली तू माया घर घुसली मग तुला रट्टे तर मारणार होता हा तुला पहिले काय सांगितलं मी की आपलं प्रेमानं चालते जसं 8 दिवसातून 15 दिवसातून तू गोष्ट घेतली का नाही तू त्या डॅनियल सोडून मा घरात घुसल्यावर मग तू काय लाड करू काही नाही. नाही बाबा तुम्ही काय लाड करसान बाबा माया कधी प्रेमाने बोलसान तुम्ही तर बाबा मारायची ठेवता मारा ना. हो तुला धमकी मारणारच आणि चालू आहे हा वाट वाट वगैरे काढली बा चांगलं प्युअर गेला रस गीस केला पद्धतशीर की असं ढमपाट टंग रसा केलं ना बाबा तुम्ही जे जे सांगितलं ते केलं बाबा मी जेवणामध्ये तुम्ही बोलू नका आता मी देतो वाढून जेवण करा बाबा तुम्ही. उठ मग बदवल्या वाहनाची उठ उठ वशेला नुसतं पेन लेखाचा अजून जायचं तयार सांगाच लागते मंद आहे निघत ती फक्त तिने सांगा लागत तिले त्याला अशी म्हणजे वाय वाय करते ती हां कुठली दुसरं काही काम सांगितलं जशी मंद सारखी आहे मंद गती आहे तिची फास्ट कोणतीच गोष्ट नाही फक्त ती पाहिजे ना फास्ट. किती म्हणता ना बोलते की नाही हा आपण एक शब्द बोलत तो 10 शब्द बोलते आपल्याला पुढे जाऊच नाही देत ना शिल्लक वाहनाचा. चला मित्र आता कसं हे आली आहे भोगाई करावे सा तर मागायला लागेल आहे हिच्यापासून मला माझी सुटका कमलीपासून कसा करू हे कमेंट्समध्ये सांगा कशी सुटका करू माझी तरच लागेल. व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चांगले सबस्क्राईब करा.